काळाची गरज. आजच्या ठळक बातम्या. भारतात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण आहे. लहान मुलींवर होणारे बलात्कार यामुळे संपूर्ण भारतात स्त्रियांच्या काळजीचा प्रश्न निर्माण झाला. सरकारने स्त्री सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जनतेकडून होत आहे आणि लहान मुलं चाइल्ड अब्युजला बळी न पडण्यासाठी त्यांना गुड टच आणि बॅड टच शिकवण्याचं आवाहन सर्व पालकांना आणि शिक्षकांना दिलं जातं. पिलू, चला आता झोपायला. उद्या सकाळी स्कूलला जायचं आहे ना, लवकर उठायचं. चला. यस पापा, गुड नाईट. अहो ऐका ना, मला ना आपल्या पोरीची खूप काळजी वाटायला लागली. सगळीकडे असं वातावरण चाललंय, त्यात आपली पोरीची झाली. जीवाला नुसता घोर लागलाय. अगं नको काळजी करू, मी आहे ना. मग कशाला काळजी करते? कल्याणी, उठ लवकर, स्कूलला जायचंय ना तुला. उठ. थोड्या वेळच ना, झोपू दे ना अजून. उठ लवकर, किती वेळ? झोपू दे ग, अजून खूप वेळ आहे. हो झोपू द्या, पप्पांची लाडकी आहे ना. तुम्हाला माहिती आहे ना, लेट झाल्यावर अर्धा नाश्ता सोडून जाते म्हणून. बरं थांब, मीच उठवतो तिला. कल्याणी, ए कल्याणी, बाळा उठ लवकर. कल्याणीला या गोष्टी सांगायला पाहिजे. बरं चला, पटकन आवरून या. अहो ऐका ना, आपण आपल्या पोरीला ते गुड टच आणि बॅड टच बद्दल बोलायला पाहिजे. होय, बोलूया. बाळा इकडे ये. मला सांग, मम्मीने आणि पप्पाने टच केल्यावर तुला कसं वाटतं? मला छान वाटतं. आता आमच्या बाळाला आपण गुड टच आणि बॅड टच हे काय असतं ते समजून सांगू. ओके ओके. हे बघ पिल्लू, जर तुला मम्मी पप्पाने आणि तुझ्या फ्रेंडने टच केलं तर तो झाला गुड टच. आणि इतर कोणी टच केल्यावर तुला त्रास झाला, रडू आलं, घाणेरडं वाटलं तर तो बॅड टच. आणि तुला कुणी छातीला, पाठीला, कमरेखाली टच केलं तर तो सुद्धा बॅड टच असतो. आणि एखाद्या बॅड अंकलने तुला टच करण्याचा जर प्रयत्न केलाच तर काय करायचं? तिथून पळून यायचं आणि मम्मी पप्पाला सांगायचं. छान. आता मला सांग, गुड टच कोणता आणि बॅड टच कोणता? आता सांग. बॅड टच. आणि हा? बॅड टच. आता? बॅड टच. वेल डन बाळा. आणि आपण जेव्हा हातात हात देतो तो कोणता टच झाला बरं? इट्स अ गुड टच. बरोबर. चला बाळा, पटकन आवरा, स्कूलला जायला उशीर होतोय ना. पप्पा, पप्पा. बाळा काय झालं? का घाबरली आहेस एवढी? टीचर काही बोलले का? मला सांग, नेमकं काय झालंय? आमचे बस ड्रायव्हर काका आहेत ना, ते सारखं बॅड टच करतात आणि कुणाला सांगू नको अशी भीती घालतात. मला शांत हो.
अगं असं रडायचं नसतं, मी आहे ना सोबत. हॅलो, प्रभाकर जोशी बोलतोय. हो, कल्याणीचे पप्पा. सर, आपल्या बस ड्रायव्हरने माझ्या मुलीची छेड काढल्याची तक्रार आहे आणि अशा किती मुलींसोबत हा प्रकार घडला असेल मला माहिती नाही, कळलं का? तर या प्रकाराची लवकरात लवकर चौकशी करा आणि शिक्षा द्या त्याला. आणि जर तुम्ही त्याला पाठीशी घालत असाल ना, तर पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ. ठेवतो. कसलं फार आयटम आहे, कसली दिसतीये ती. ते जाऊ दे, ती बघी जोशी काकू कसली भारी दिसती. तिला पाहिलं ना अंगावर काटाच येतो बघ बाई, पण ती लाईनच देत नाही ना राव. ए लुडबुड, कामाची बुडबुड, जरा नवीन माल बघत जा. नको भाई, आपण आपली सनिताईच बरी आमची. ए सनी देओल, तोंड बघा आरशात. ए तर गप्प आहे, एक दिन आएगा ना तेरे भाई का. दिन तो मेरे आने वाले भावांनो. ते बघ, दिव्या आणि जोशीची पोरगी चालली आहे. ए पोरींनो, स्कूलला चाललात काय? होय अण्णा काका. हे घे चॉकलेट. थँक्यू अण्णा काका. पण अण्णा काका, तू मला रोज चॉकलेट देतो आणि माझ्याकडून पैसेही घेत नाही का? अरे मला माहिती आहे ना, तो पैसे काय